नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. तर मित्र हो, तुमच्यासमोर जे थंबनेल दिसत आहे, पुणे कारागृह पोलीस भरती आज 7 तारीख आहे. असं काय घडलं आणि या चुका तुम्ही करू नका. म्हणजे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण सध्या जे पुणे कारागृह पोलीस भरती चालू आहे, त्यामध्ये भरपूर अशा मुलांकडून काही चुका वगैरे घडत आहेत. ते सर्व मी म्हणजे प्रत्यक्षरित्या आपल्या म्हणजे आग्रहास्तव म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंडवरीलच व्हिडिओ दाखवत आहे. ते आता तुम्हाला तुमच्यासमोर दाखवत आहे. पहा मित्रांनो काय झालं आहे. हे बघा, आता हे संपूर्ण सकाळी म्हणजे किती वाजता तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे. सकाळी पहाटे किती वाजल्यापासून जवळपास 3:30 वाजल्यापासून तिथं लाईन लागलेली आहे आणि लाईन पण एवढी मोठी लाईन आहे आणि गर्दी एवढी आहे. कारण सकाळी म्हणजे पोलिसांनासुद्धा ती गर्दी आवरत नव्हती. कारण पोलिसांनीसुद्धा म्हणजे त्यांना लाठीनंसुद्धा मारून त्यांना व्यवस्थित बसवलं. पहा तिथं बाहेर तुम्हाला म्हणजे गेटवर तिथं म्हणजे तुमच्याकडनं सगळे जे काही डॉक्युमेंट वगैरे असतात ते तुम्हाला म्हणजे सोबत घ्यायचं आहे. जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा पाहतात मित्रांनो. फोटो वगैरे तुम्ही सोबत ठेवा आणि जे पण काही डॉक्युमेंट आहे तुम्हाला जे तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही डॉक्युमेंट काय काय अपलोड केला होता त्या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे आहेत तिथं. आता हे पहा, हे काही जे दृश्य तुमच्यासमोर दिसते लाईव्ह तिथलं व्हिडिओ आहे. आता हे जे काही आहेत म्हणजे टेबल क्रमांक वगैरे प्रत्येक टेबल क्रमांकानुसार तुम्हाला उभारायचं आहे. तिथे तुमचं जे काय रोल नंबर आहे, तुमचं जे ॲप्लिकेशन ID असतो, ॲप्लिकेशन नंबर त्यानुसार तुम्हाला टेबल क्रमांक दिलं जातं. आता ही मुलं इथं वेटिंग करतात. एवढी मुलं आहेत पहा, हे समोर तुम्हाला दिसतंय. अशा पद्धतीने बरी चालू आहे. इथं पहा पुढे आता सध्या तुम्हाला आता हे डायरेक्टली आता हे 100 मीटरचं ट्रॅक आहे. 100 मीटर मुलांना सोडलेलं होतं. पुढे तुम्हाला 1600 मीटरसुद्धा दाखवलं जाईल मित्रांनो. आता हे 100 मीटरचीच स्प्रिंट आहे. 100 मीटरला तुम्हाला म्हणजे चेस्टला चिप असते ते चिप लावून पळायचं आहे. त्यामुळे तुम्हाला टायमरचं वगैरे पण काही टेन्शन नाही. तुमचं एकदम अगदी करेक्ट टाईम येते. आता पुढे पहा 1600 मीटर. आता हे 1600 मीटरसाठी मुलांना सोडलेलं आहे. जवळपास 4 डिटेल्स सोडत आहेत. कारण की आज दिवसभरामध्ये टोटल भरपूर असे डिटेल झाले 60 ते पण प्रत्येक डिटेल्समध्ये 20 उमेदवार होते. त्यामुळं मित्रांनो तुम्हाला म्हणजे ज्यावेळी तुम्ही हजर होता, तुम्ही अगदी एकदम योग्यरीत्यानं हजर राहावा. कारण ग्राउंडवर मुलांना मार्क्स म्हणजे जेमतेम जास्त पडत नाही आहे. मुलं पण जास्त हजर राहत नाही. कारण की दिवसाला त्यांना जवळपास 4,500-5,000 मुलं बोलवतात, पण 1200 ते 1500 मुलं हजर राहत आहेत. त्यामुळं ग्राउंडला बघा 35, 36, 38, 40 भरपूर झाले. एवढेच मुलांना ॲव्हरेज मार्क पडत आहेत. त्यामुळं हे तुमची जी काही संधी आहे हातातनं जाऊ देऊ नका. कारण की ह्या संधीचं तुम्ही आता नाही सोनं केलं तर तुम्ही पुन्हा कधी करणार आहे. आणि तुम्हाला मित्रांनो ज्या पण काही मुलांचं ग्राउंड झालं नाही त्यांना पुढील तुमच्या ग्राउंडसाठी शुभेच्छा. मुलींसाठी खास करून मुलींचं ग्राउंड सुरू होणार आहे.